हॅलो नमस्कार. आज ना मी तुमच्यासोबत वाटाण्याचा भात किंवा मग वाटाण्याचा पुलाव कसा बनवायचा तो शेअर करणार आहे. थंडीचे दिवस आहे, खूप सारे वाटाणे येत आहेत. सीझन असलं ना त्या भाज्या खाल्ल्यानं तर भाज्यांची चवही छान लागते आणि खाणाऱ्यांनाही इंटरेस्ट असतो. असे हिरवे वाटाणे येत होते म्हणून म्हटलं चला बनवून टाकूया. त्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हिरवी मिरची, लसूण, आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अद्रक टाकलं होतं मी आणि जिरं, कोथिंबीर टाकलं होतं. सगळं बारीक केल्यानंतर आपल्याला फोडणीला कांदा, टोमॅटो, बटाटे, फ्लावर वगैरे पण टाकू शकतो. भाज्या आपण आवडीनुसार टाकू शकतो ह्यामध्ये. आणि मेन म्हणजे आपल्याला हिरवे वाटाणे घ्यायचे. मी खूप कमी प्रमाणात बनवते म्हणून अर्धी वाटी वाटाणे घेतले फ्रेश भाज्यांची चव खूप छान असते म्हणून मी आता फ्रोझन पण घेऊ शकता, पण आता येत आहेत फ्रेश म्हटल्यावर मग तेच घेतले पाहिजे. कुकरमध्ये तेल घेतलं आहे, 2 पळ्या, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आहे. छान फोडणी बसल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. उभा तूरसुद्धा आपण कापून घेऊ शकतो. बटाटा मी कापून घेतला होता, तोही छान परतवून घेणार आहे सोबतच. लसूण आपण वाटणमध्ये टाकला म्हणून मी इथे टाकत नाही आहे. छान परतवल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटात परतून होतं हे. मग नंतर आपल्याला हे वाटण घालायचं आहे त्यामध्ये. वाटण टाकल्यानंतर पण आपल्याला छान परतवायचं आहे, कारण की कच्चं वाटून घेतलं आहे म्हटल्यावर मग तेलात परतवलं पाहिजे कच्चंपणा निघेपर्यंत. वरतून थोडंसं टोमॅटो घातलं आहे मी. मला फक्त वाटाण्यांची चव पाहिजे म्हणून मी भाज्या पण खूप कमी घातल्या आहे आणि पटकन होतं संध्याकाळच्या जेवणात. रोजच्या जेवणात आपल्याला प्रश्न असतो काय बनवायचा, म्हणून मग संध्याकाळी आपण झटपट होईल असं बनवू शकतो. थंडीच्या दिवसात जेवढं आपण कमी वेळ किचनमध्ये घालवला तेवढं बरं वाटतं. मसाला भाजल्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे मी चवीपुरतं. हळद टाकायची थोडीशी, कलर यायसाठी आपण फक्त हळद टाकणार आहे. पिवळसं छान दिसते आणि तुम्ही लास्टला बघू शकता इतकं छान दिसतो आणि चवीलाही छान. फक्त वरतून आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. मी प्रत्येक वेळा राईस जेव्हा बनवते तेव्हा टाकत असते. इथे मी वाडा कोलम राईस घेतला होता, छान धुवून घेतला स्वच्छ, न भिजवता मी टाकते. कारण की कुकरमध्ये आपण जेव्हा भात, खिचडी, तांदूळचे कुकरमध्ये लावत असलो ना तर मग आपल्याला फक्त धुवून घ्यायचे, भिजवायची गरज नसते. तसं मी 2-3 पाण्याने धुवून यामध्ये मिक्स करून घेणार आहे. गरम पाणी मी केलेलं होतं आधीच. मिक्स केल्यानंतर 2 मिनटं आपल्याला राहू द्यायचं आहे असंच. थोडंसं एकसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी तांदळांना जेवढं आपल्या तांदळांना पाणी लागतं तेवढं आपण टाकून घेऊ शकतो अंदाजाने. इथे मी सगळं 1 ते 2 ग्लासचं पाणी, वरती थोडंसं पाणी होतं तेवढं मी टाकून घेतलं आहे. आणि आपल्याला वरतून तूप टाकायचं आहे, हेच ते सिक्रेट होतं. तूप टाकल्याने ना वास छान येतो. भात मोकळा आणि मऊ शिजतो, असं कच्चं असं वाटत नाही. छान आता उकळी काढून घ्यायची आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मस्त असा आपला पुलाव तयार होतो. बघू शकताय तुम्ही, इथे कसलीही गरज नाही आहे कांदा, टोमॅटो काहीच घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला असंच खाल्ल्यानं तरीही खूप छान चव लागते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब.